नमस्कार. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की बाबा शूटिंग कसं असतं, शूटिंग सेटवर काय काय असतं. ह्या व्हिडिओ मी तर टाकतच असते, पण आज मी तुम्हाला माझ्या शूटिंगची बॅग दाखवणार आहे, ज्यात मी काय काय नेते. म्हणजे रोजचं माझं जे काही शूटिंगला अचानक शूटिंग आलं तर मी तिथं काय काय नेते त्या शूटिंगच्या बॅगमध्ये, हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, ही आहे माझ्या शूटिंगची बॅग आणि ह्याच्याबरोबर अजून एक बॅग असती, ती काही मी आणली नाही. आता बघा, सगळे कंगवे इथं वरच्या कप्प्यात असतात. त्यानंतर ह्या मधल्या कप्प्यात 2 नंबरच्या कप्प्यात फेस वॉश जो लागतोच आपल्याला. हे असे क्लचर्स असतात, भरपूर असतात, म्हणजे जास्त मी एक 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 वेगवेगळ्या साईजचे असे हे करत असते. एक मिनटं, माझ्या इकडच्या साईडला दिसते वाटतं. मला आता सगळं व्हिडिओ पूर्णपणे दाखवता येणार नाही नीट. लिपस्टिक असतात, मॅटची लिपस्टिक आहे ही. त्यानंतर लिप बाम, लिप ऑइल, छोटे क्लचर्स असतात जे वरती सेंटर क्लिपला आपण लावू शकतो. मंगळसूत्र, मिनी मंगळसूत्र, हे मी म्हणजे कसं तिथं आपल्याला कुठलं हे करतील. मंगळसूत्राच्या पण मी 2-3 व्हरायटीज घेते. एक असं फॅन्सी असतं, एक साधं सिंपल असतं, एक गावाकडची बाई घालेल असं असतं. ह्याच्यामध्ये माझे पिना म्हणजे सेफ्टी पिन, हेअर बँड्स असतात, असे हेअर बँड्स एक्स्ट्राचे असतात. आणि मोठ्या पिना, सेफ्टी पिना किंवा छोट्या पिना पण असतात. आणि बांगड्या पण असतात याच्यात असतात वेगवेगळी कानातली, जे छान 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 मी म्हणजे प्रत्येक ह्याच्यावरची होईल असं कानातली असतात सगळी. म्हणजे अगदी साडीवर होईल, झुमके असतात, फॅन्सी असतात, असं सगळं ह्या माझ्या मेकअप बॉक्समध्ये असतं. आणि अजून क्लचर्स वगैरे, म्हणजे जे बनाना क्लिप साईड असतात, तर ते ह्याच्यात ठेवते मी कप्प्यात. त्याच्यानंतर आहे पावडरचा डबा. त्याच्यानंतर मोठी टिकली, जी साधी गावाकडची बाई जर लावू शकत असेल किंवा एकदम, तर त्या टिकल्या असतात. 1 नंबर असते, 2 नंबर असते, 3 नंबर असते, सगळ्या नंबरच्या असतात. आता सध्याला 1 नंबर आहे, करू शकतो, रिमूव्ह करू शकतो त्यासाठी. नंतर ह्या अशा बांगड्या असतात, म्हणजे ह्या खड्यांच्या बांगड्या सुद्धा असतात, ह्या ज्या फॅन्सीवरती मी करत असते. नंतर ह्या ग्रीन कलरच्या बांगड्या असतात, ज्या आपण फॅन्सी साडीवरच पण जरा रेग्युलरची असेल तर. त्याच्यानंतर ही माझी एक क्रीम आहे, ती मी पहिल्यापासून, म्हणजे मी अगदी माझ्या कॉलेजच्या, शाळेच्या 8वी 9वी 10वीच्या लाईफपासून मी ही क्रीम वापरते. ह्यानं आपल्याला पुरळ वगैरे जर आलेले असतील तर ते पुरळ म्हणजे आपले एका दिवसात 2 दिवसात म्हटलं तरी ह्या क्रीमनं जातात. आणि ह्याच्यावर माझा भरपूर म्हणजे भरपूर विश्वास आहे. तर त्याच्यानंतर हे असे गळ्यातलं वगैरे असं असतं, ह्या टाईपचं आहे बघा. आता मला हा पसारा परत भरावा लागणार आहे, कारण शूटिंगला जायचे. नंतर नेल पॉलिश, जे मला ह्या साडीवर लावायचे, वेगवेगळ्या कलरचं असतं. ज्या साडीवर मला जायचं म्हणजे हे करणार आहे मी, त्या साडीवरचं असतं. आता मला ही साडी नेसायची, त्याच्यामुळे मी ह्या साडीवरचं आणलेलं. त्याच्यानंतर मधल्या कप्प्यात असतात जे रेग्युलरचे कपडे, म्हणजे माझा आता हा काल मी ड्रेस घातलेला. त्याच्यानंतर पेटीकोट असतात, नाईट ड्रेस म्हणजे टी शर्ट आणि पॅन्ट असते. पण मी ते टी शर्ट पॅन्ट मी ज्यावेळेस मोठं शूट असेल, खूप दिवसाचं शूट असेल, तर त्याच वेळेस मी ते वापरत असते. पेटीकोट असतात. नंतर साधे ड्रेस असतात, 2 साड्या असतात. साड्या म्हणजे तिथं शूटला ज्या मागितल्यात त्या असतात, आणि माझी एखादी एक्स्ट्रा साडी असते. आणि खालच्या कप्प्यात माझ्या असतं, हे मधल्या कप्प्यातलं झालं. खालच्या कप्प्यात हे आहे कोलगेट आणि ब्रश ऑर्गनायझर येते. तर हा ब्रश माझा याच्यात असतो, कोलगेटसुद्धा असतं, ब्रश 2-3 असतात. त्यामुळं काय होतं, आपण अचानक जर जायचं असेल तर आपल्याला ते कुठं पण ठेवायची गरज नसते. तर हे ऑर्गनायझर आहे माझं. आणि नंतर ह्यात साबण असतो. आता ओला असेल, कारण मी आयुष्यात ओलाच आहे. ह्याच्यात एक जाळी आहे, त्या जाळीमुळं कसं पाणी आतमध्येच राहतं आणि जास्त पाण्याचं हे होत नाही, नितळतं पाणी. असं हे साबण ठेवायचं आहे. नंतर आपल्याला जर समजा आपण शूटिंगमध्ये आहे, तिथं आपल्याला काही दुखलं, काही जखम झाली, काही लागलं, तर त्यासाठी हे क्रीम आहे.
ती क्रीम नेहमी असते माझ्याकडं. नंतर असते फेअर अँड लवली जे आपल्या सगळ्यांच्याकडंच असते, लेडीजच्याकडं. आणि याच्यात डॉक्युमेंट्स वगैरे, आधार कार्ड वगैरे असतं हे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे सगळं माझं सामान असतं. आणि ह्या सामानातून मला म्हणजे ह्याच्यात अजून ॲडेड असतं, म्हणजे लिपस्टिकचे शेड्स असतात भरपूर, परत बांगड्या असतात तिथं, ज्या म्हणजे साध्या बांगड्या असतात ना हिरव्या काचेच्या बांगड्या, तर त्यासुद्धा असतात. आणि हो, पाण्याची बॉटल असते, कंगवे असतात 2-3. आता कसं मला गडबड झाली भरपूर. आणि त्यात माझी ही पर्स असते आणि चार्जरसुद्धा असतो, चार्जर. आणि त्याच्यानंतर हा जो माझा स्कार्फ आहे, हा स्कार्फसुद्धा असतो, तसा हा ओला आहे. तर अशा प्रकारे माझं सामान असतं. म्हणजे कंगवे जास्त असतात, परत फेअर अँड लवली वगैरे सगळं बांगड्या जास्त असतात. गळ्यातलं मोठं लॉंग जे, आता हे जे गळ्यातलं आहे, तर ह्या गळ्यातल्याचं जे हे फॅन्सी गळ्यातले मंगळसूत्र, आणि मंगळसूत्र साधं पण असतं. आणि तिथं सुद्धा म्हणजे हे माझं झालं साहित्य, पण सेटवर सुद्धा भरपूर साहित्य आपल्याला मिळतं, त्याच्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नसती. सेटवर सगळं साहित्य असतं, पण तरीसुद्धा मी माझं साहित्य एक्स्ट्राचं नेत असते. आता मी हे सगळं सामान मला परत ठेवायचं आलं. आता हे सगळं सामान मी ठेवते माझ्या जागच्या जागेवर. आणि आता इथून जायचं आहे आम्हाला सेटवरती. आज पारू सिरियलचं शूट आहे, पण मी म्हटलं तुम्हाला व्हिडिओ बनवून एक हे करावं, दाखवावं माझी बॅग. तर अशा प्रकारे माझी बॅग असते. आणि ही जी बॅग आहे, तर या बॅगेत माझं सगळं साहित्य बसतं. माझ्या आवडीची बॅग आहे ही. आणि हो, टिकल्याचे पण भरपूर हे असतात बरं का, म्हणजे 1 नंबर 2 नंबर अशा सगळेच हे असतात. कारण कसं कधी कधी मोठा टिकलीचा रोल असतो, डेंजर बाई किंवा गावाची बाई असा. तर अशा प्रकारे हे सगळं साहित्य असतं. आणि ही माझी पर्स, ह्या पर्समध्ये मी मोबाईल वगैरे सगळं ठेवत असते. चार्जर पण ह्याच्यात बसतो, म्हणजे आपण बाकीची बॅग आपण सेटवरती रूममध्ये ठेवू शकतो आणि चार्जर बॅग बाकीचं नेऊ शकतो आपण जिथं शूट आहे तिथं. तर आता मी हा नेलपेंटचा शेड लावते. माझं नेलपेंट रिमूव्हर पण असतं, पण नेलपेंट रिमूव्हर नाही आत्ता माझं इथं. आणि तुम्ही माझं पारू सिरियलमधली ॲक्टिंग बघितली का हो? मला असंच विचारावं असं वाटलं. मी आणि पारू सिरियलच्या सेटवरच्या सगळ्या व्हिडिओ मी टाकणार आहे बरं का. म्हणजे व्हिडिओ म्हणजे काय, तर मी व्लॉग बनवलेत ते, आमचे जे डेली व्लॉग असतात ते. कसा दिसतोय हा शेड? दिसणारच नाही, कारण एकदम हे मॅचिंग. आता तिथे गेल्यावर सेटवर काढतील, हे मॅचिंग जरी असलं तरी काढतील. अजून चहा पाणी नाही आहे, कारण सेटवरच आहे. आता वाजलेत 9:30-10 वाजलेत. आता गाडी येईल सेटवर न्यायला आम्हाला. फायनली आता हे माझं नेलपेंट झालेलं आहे लावून. पण नेलपेंट लावल्यानंतर मला बाकीची कामं करता येणार नाहीत जोपर्यंत सुख येत नाही तोपर्यंत. आणि हो, शूटिंगच्या विषयी बरेचसे व्लॉग येणार आहेत, त्याच्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा. आणि बघत राहा माझ्या व्हिडिओ. मला सांगत राहा की मी कुठला व्हिडिओ बनवू, म्हणजे तुम्हाला काय शूटिंगच्या सेटवरचं काय माहिती हवी आहे किंवा काय. तुम्ही जे सांगाल ते मी व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला कुठली गोष्टीची माहिती नसेल तर ते मी सांगेन. कारण कसं असतं, जे मोठे ॲक्टर असतात, खूप मोठे ॲक्टर असतात, ते आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगत नाही, त्यांचं मोजकंच बोलणं असतं. पण मला लागते बडबड करायला, त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला सगळ्यांना गोष्टी सांगाव्यात. आणि ही माझी बॅग रेडी झालेली आहे आणि मी सुद्धा रेडी झालेली आहे. माझे हे छान छान नेल पेंट लावून. पण आता तिथे गेल्यानंतर मला साडी चेंज करावी लागणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ आता बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद, मनापासून धन्यवाद. अशाच व्हिडिओ माझ्या बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरपूर लोकांना शेअर करा व्हिडिओ. शूटिंगचे व्लॉग सगळ्यांना दाखवत राहा, सगळे शूटिंगचे व्लॉग बघा. शेतीचे सुद्धा व्लॉग असतात बरं का माझे, मी शेतकरी सुद्धा आहे, त्याच्यामुळे शेतीचे सुद्धा व्लॉग बघत राहा तुम्ही. थँक्यू, बाय.